नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासाठी एक अशी कथा घेऊन आली आहे, जी ऐकून तुमच्या अंगावरती काटा येईल आणि काळजाची धडधड वाढेल. ही कथा आहे एका सासू आणि जावयाची. मित्रांनो, तुम्ही कथा शेवटपर्यंत पाहत नाही, त्यामुळे ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये पण मला सांगा की तुम्हाला कथा कशी वाटली. चला कथेला सुरुवात करूयात. मीनाक्षी दिसायला एकदम टवटवीत आणि भरलेली होती. वयाची 40शी ओलांडली असली तरी तिची कांती एखाद्या विशीतल्या पोरीला लाजवेल अशी होती. तिचा सावळा रंग, भरदार छाती आणि तिची लचकणारी कंबर गावातल्या कोणाचंही बाण हरपून टाकायची. तिचा जावई समीर सुट्टीसाठी सासूरवाडीला आला होता. समीर दिसायला उंच, पेदार शरीराचा आणि एकदम तरुण रक्ताचा होता. योगायोगाने झालं असं की मीनाक्षीची मुलगी आणि पती काही कामासाठी 2 दिवसासाठी परगावी गेले होते आणि घरात फक्त सासू आणि जावेच उरले होते. बाहेर पावसाची रिपरिप सुरू होती आणि हवेत एक प्रकारचा गारवा पसरला होता. मीनाक्षीने त्या दिवशी मुद्दाम एक तलम आणि पातळ सुती साडी नेसली होती, जी तिच्या अंगाला पूर्णपणे चिकटली होती. किचनमध्ये ती रात्रीचं जेवण बनवत होती. तसा तिचा पदर वारंवार खांद्यावरून खाली सरकत होता. समीर हॉलमध्ये बसून टीव्ही पाहत होता, पण त्याचं सगळं लक्ष किचनमध्ये चाललेल्या हालचालीकडे होतं. मीनाक्षी जेव्हा वाकून पाणी भरत होती किंवा डबे काढत होती, तेव्हा तिच्या कमरेची ती लचक समीरला वेड लावत होती. समीरला आता राहवलं नाही. तो हळूच उठला आणि किचनच्या दारात जाऊन उभा राहिला. मीनाक्षीने मागे वळून पाहिलं आणि ती थोडीशी लाजत म्हणाली, "काय रे समीर, भूक लागली आहे का तुला?" समीरने काही न बोलता तिची नजर पकडली आणि तिच्या एकदम जवळ गेला. त्याने हळूच तिचा हात धरला. मीनाक्षीच्या अंगावर रसरसवून काटा आला, पण तिने हात सोडवला नाही. समीरच्या हाताचा स्पर्श तिला काहीतरी वेगळंच जाणवून देत होता. समीर हळू आवाजात तिच्या कानाजवळ जाऊन म्हणाले, "आई, आज तुम्ही खरंच खूपच वेगळ्या दिसताय. तुमची ही साडी, तुमचं हे रूप बघून माझ्या काळजाचं पाणी पाणी होतंय बघा." त्याने आपला हात हळूच तिच्या कमरेवरती ठेवला. मीनाक्षीने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिचे डोळे आपोआप मिटले गेले. ती फक्त एवढंच म्हणाली, "समीर, हे चुकीचं आहे. तू माझा जावई आहेस." पण तिच्या आवाजात कोणताही विरोध नव्हता. उलट एक ओढ लपली होती. समीरने तिला हळूच आपल्याकडे ओढलं आणि तिला घट्ट मिठी मारली. बाहेर पावसाचा जोर वाढला होता आणि घराच्या आत सासू आणि जावईमध्ये वासनेचा आणि आकर्षणाची आग पेटली होती. समीरने तिचं मुखमंडळ आपल्या हातात घेतलं आणि तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. मीनाक्षीने स्वतःला पूर्णपणे समीरच्या स्वाधीन केलं होतं. त्या रात्री त्या घरात समाजाचे नियम आणि नात्यांच्या मर्यादा गळून पडल्या होत्या. फक्त 2 शरीर आणि 2 जीव एकमेकांमध्ये गुंतले होते. समीरने तिला उचलून थेट बेडवर नेलं. तिथे जो खेळ रंगला तो शब्दात मांडणं कठीण आहे. समीरचा तो तरुण जोम आणि मीनाक्षीची ती अनुभवांची शिदोरी एकत्र आली होती. तो स्पर्श, तो गंध आणि तो थरार त्या दोघांनाही एक वेगळ्या जगात घेऊन गेला होता. रात्रभर पावसाचा आवाज आणि त्या दोघांचे श्वास एक झाले होते. मीनाक्षीच्या मनात अनेक वर्षाची जी शांतता होती, ती समीरच्या उबदार स्पर्शाने दूर झाली होती. सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा मीनाक्षीच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं. जरी हे नातं समाजाच्या दृष्टीने वेगळं होतं, तरी त्या एका रात्रीने तिला पुन्हा एकदा तरुण बनवलं होतं. समीरने तिच्या कपाळावर किस केलं आणि म्हणाला, "हे आपलं गुपित कायम राहील." तर मित्रांनो, ही कथा इथेच संपते. या गोष्टीतून आपल्याला हेच समजतं की मानवी मन हे भावनांच्या आणि आकर्षणाच्या अधिक असतं. कधी कधी परिस्थिती अशी येते की आपण वाहतच जातो, पण अशा वेळी आपण आपल्या नात्याची मर्यादा आणि घराची इज्जत कधीच विसरता कामा नये. क्षणिक सुख हे जरी गोड वाटलं तरी त्यानंतर येणारे परिणाम आणि आपली सामाजिक प्रतिष्ठा
यांचा विचार करणं हे सुजाण माणसाचं लक्ष आहे. आयुष्यात प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका. आपल्या वागण्याने कोणाचं मन दुखावेल किंवा नात्याला कलंक लागेल असं काहीही करू नका. स्वतःवर ताबा ठेवणं आणि नीतिमत्तेने जगणं हेच खरं सामर्थ्य आहे. वासना ही फक्त शरीराची भूक असते, पण नातं टिकवणं हे मनाचं काम असतं. तर मित्रांनो, कशी वाटली ही आजची रसरशीत आणि डोळे उघडणारी कथा? जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा. अशाच नवीन नवीन रोमांचक आणि मनाला भिडणाऱ्या कथांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या वेळी भेटू अशाच एका जबरदस्त विषयावर. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.